गणपती बाप्पा मोरया. द स्टोरी द्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. विष्णू हा एक बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी मुलगा होता. आमच्या कॉलेजच्या पहिल्याच बॅचचा तो विद्यार्थी होता. त्यामुळे अर्थातच इतर कोणत्याही बॅचपेक्षा या बॅचमधल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी आमचे खूप जवळकीचे संबंध होते. विष्णू तरतरीत हसरा होता. तो खूप बोलका होता आणि त्याची विचार करण्याची पद्धतही अगदी सुस्पष्ट होती. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आमची अनेकदा चर्चा आणि वादविवाद होत असायचे. कधी एखाद्या मुद्द्यावर आमचं एकमत होई तर कधी दुसऱ्या कुठल्या तरी मुद्द्यावर आमचं दुमतच होऊन जाई. मी विष्णूला नेहमी सांगत असायचे, हे बघ विष्णू, मी तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त पावसाळे पाहिलेले आहेत. आयुष्याचा मी जो काही अनुभव घेतला आहे त्यावर मी तुला एकच सांगते की यश, पुरस्कार, पदव्या आणि पैसा यापेक्षा उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणं, सहानुभूती, सहवेदना आणि मनःशांती या गोष्टी आयुष्यात कितीतरी जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यावर विष्णू वाद घालत म्हणायचा, मॅडम, कसं आहे ना, तुमचं पोट भरलेलं आहे. आयुष्यात जे काही मिळवायचं असतं ते सगळं मिळून तुमचं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता आरामात आयुष्य जगत आहात आणि हे सगळं सांगत आहात. तुम्हाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असल्यामुळे तुम्हाला पुरस्कारांचं आता काहीच वाटत नाही. शिवाय तुम्ही फारशा महत्त्वाकांक्षीही नाही आहात. माझ्यासारख्यांना तुम्ही कधीच समजू शकणार नाही. विष्णू असं म्हणाला की मी त्याच्याकडे पाहून नुसतं हलकेच हसायची. त्याचं ते थेट मनमोकळं बोलणं मला फार आवडायचं. विष्णूला शिकवण्याची कलासुद्धा अवगत होती बरं का. पदवी संपादन केल्यानंतर त्याला अमेरिकेत सिटॅल येथे मायक्रोसॉफ्टमध्ये खूप चांगली नोकरी देखील मिळाली. परदेशी जाण्यासाठी तो विजाच्या प्रतीक्षेत होता. तोपर्यंत काही काळ त्याने आमच्या कॉलेजात शिकवावं अशी मी त्याला विनंती केली. कधी मला माझ्या लॅबोरेटरी सेशनला उपस्थित राहणं जमलं नाही की मी त्याला ज्युनियर लॅबकडे लक्ष द्यायला सांगायचे, माझं काम सांभाळायला सांगायचे. लवकरच तो विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाला. मी एक दिवस विष्णूला विचारलं, तू इतकं चांगलं शिकवतोस, खरं तर तू एक उत्तम प्राध्यापक होऊ शकशील. तू याविषयी जरा गंभीरपणे विचार का नाही बरं करत? त्यावर विष्णू म्हणाला, अमेरिकेत मला महिन्याला मिळणारा पगार हा इथल्या प्राध्यापकांना वर्षाला मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त असेल. मी कशाला होऊ मग प्राध्यापक? विष्णू, असं ओरमटपणे बोलू नकोस रे. शिक्षकांना लोक मान देतात ते त्यांच्या ज्ञानामुळे, पगारामुळे नाही. तुला शिक्षकी पेशाबद्दल आदर नसेल तर ठीक आहे, पण अशी तुलना तू करू नकोस. काही दिवसांतच विष्णू परदेशी जाऊन आपल्या नव्या नोकरीत रुजू झाला. अनेक वर्ष लोटली. जवळपास 1 दशकाचा कालावधी लोटला. पूर्वी जे माझे विद्यार्थी तरुण होते ते आता मध्यमवयीन झाले. मी सुद्धा मध्यमवय पार करून म्हातारपणाकडे झुकले. एक दिवस विष्णू नामक व्यक्तीनं फोन करून भेटण्यासाठी वेळ मागितल्याचं मला माझ्या सेक्रेटरीनं सांगितलं. पण नुसत्या विष्णू या नावावरून माझ्या काहीच लक्षात येईना. मग तो माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी असल्याचं तिनंच मला सांगितल्यावर माझ्या डोक्यात ताबडतोब प्रकाश पडला. मी त्याला भेटायला वेळ देण्याची तिला सूचना दिली. शेवटी जुनी वाईन, जुन्या आठवणी आणि जुने विद्यार्थी यांचं आयुष्यातलं स्थान अत्यंत मोलाचं असतंच. ठरलेल्या दिवशी विष्णू मला भेटायला अगदी वेळेत हजर झाला. त्याचे केस पूर्वीपेक्षा थोडे विरळ झाले होते. काही ठिकाणी रुपेरी कडा पण चमकत होत्या. त्याचं वजन चांगलंच वाढलं होतं. त्याच्या अंगात उंची शर्ट आणि हातात प्लॅटिनमची हिरेजडित अंगठी होती. पण बिचाऱ्याचा चेहरा मात्र एखाद्या सुकलेल्या सुरकुत्या पडलेल्या टोमॅटोसारखा दिसत होता. कुठेही उत्साहाची छटासुद्धा नव्हती. त्याउलट त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पडल्यासारखं मला जाणवलं, मला भासलं. तो माझ्या समोर येऊन बसला. मी त्याच्यासाठी चहा मागवला. विष्णू माझ्याकडे निरखून पाहत म्हणाला, मॅडम, तुम्ही आता किती म्हातारा दिसू लागला आहेत. मी हसून म्हणाले, काळ आणि समुद्राच्या लाटा कुणासाठी थांबतात का? पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटलं नाही. विष्णू, तू कसा आहेस रे? असं मी म्हणाले.
मी तुला गेल्या 15 वर्षात पाहिलेलंच नाही आहे, पण या आपल्या म्हाताऱ्या टीचरची तुला बरी रे आठवण झाली आणि आज भेटायला आलास ते. पण तू आलास, मला खूप बरं वाटलं. कुठे असतोस सध्या तू? काय चाललंय तुझं? आणि अजूनही तू मायक्रोसॉफ्टमध्येच आहेस का? नाही मॅडम, मी 3 वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट सोडली, असं विष्णू म्हणाला. म्हणतात ना, एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत जर एखादा माणूस 3 वर्षांहून जास्त टिकला तर तो त्या कंपनीचा फारच इमानदार कामगार म्हटला पाहिजे. पण माझ्या या विनोदाच्या प्रयत्नाला त्यानं काही हसून दाद दिली नाही. मग तू आता कुठे असतोस? मी परत एकदा विचारलं. सिंगापूरमध्ये माझ्या मालकीची एक कंपनी आहे, तिथे 200 लोक कामाला आहेत. आम्हाला खूप चांगला नफा होतो. विष्णूच्या आवाजात आता अभिमान दाटून आला होता आणि ते स्वाभाविकच होतं. मग तू सिंगापूरला स्थायिक झाला आहेस का रे? नाही, स्थायिक नाही. मी कामानिमित्त अनेकदा भारतात येत असतो. दिल्लीला वसंत विहारमध्ये माझं घर आहे, मुंबईत वरळीला एक फ्लॅट आहे आणि शिवाय बंगळूरमध्ये राजमहाल विलास एक्सटेन्शनमध्ये एक बंगला देखील आहे. शिवाय बंगळुरूमध्येच बाणेगर घाटा रोडवर शेत देखील आहे. मी त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले, विष्णू, अरे तुझ्या संपत्तीचा तपशील नव्हते मी विचारत. मी काही इन्कम टॅक्सवाली नाही आहे. तुझं नेहमी वास्तव्य कुठं असतं हेच फक्त मी विचारलं होतं. मी त्याची अशी मस्करी करूनही त्याला हसू फुटलंच नाही मुळी. विष्णू, तुझ्या सांपत्तिक स्थितीबद्दल तू मला बरंच काही सांगितलंस. आता तुझ्या संसाराबद्दल सांग पाहू. तुझं लग्न झालं आहे ना? तुला किती मुलं आहेत आणि काय करतात ती? आई आणि शिक्षक या दोघांनाही अनुक्रमे आपल्या मुलांना आणि विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा निसर्गदत्त अधिकारच असतो. मीही त्याला काही अपवाद नव्हते. परंतु काही लोकांना ते रुचत नाही. त्यांना स्वतःच्या खाजगी आयुष्याविषयी कुणी प्रश्न विचारलेलं फारसं आवडत नाही. तसं काही जर माझ्या लक्षात आलं तर मी लगेच माझे प्रश्न थांबवते. पण सर्वसाधारणपणे लोक मला आनंदानं त्यांच्या आयुष्याबद्दल मनमोकळेपणानं सांगतात. हो, माझं लग्न झालं आहे. मला 8 वर्षांची मुलगीसुद्धा आहे. मग विष्णूनं खिशातून पैशाचं पाकिट काढून त्यातला फोटो बाहेर काढला. पूर्वी कॉलेजात असताना विष्णूची एका मुलीशी खास मैत्री होती. दोघं सतत बरोबर असायचे. तिचं नाव भाग्या. ती त्याच्यापेक्षा लहान होती, कनिष्ठ वर्गात शिकायची. पण ही फोटोतली स्त्री ती नव्हती, कुणीतरी वेगळीच होती. ती फार सुंदर होती. एखाद्या अत्याधुनिक फॅशन मॉडेलसारखी दिसत होती ती. त्यांची मुलगी पण फारच गोड होती. ते पाहून मला वाटलं, या विष्णूचं आयुष्य एखाद्या पिक्चर पोस्टकार्डप्रमाणे अगदी परफेक्ट होतं. तो यशस्वी होता, श्रीमंत होता, नक्षत्रासारखी सुंदर पत्नी आणि मुलगी देखील होती त्याला. माणसाला याहून अधिक काय हवं असतं आयुष्यात? हे एवढं मोठं यश संपादन केल्यानंतर खरं तर तो आनंदानं, उल्हासानं भरभरून तृप्त असायला हवा होता. पण तो तसा नव्हता. त्यामागे नक्की काय कारण होतं ते मला माहीत नव्हतं. पण जरा वेळात तो ते आपणहून सांगेल याची मला खात्री मात्र होती. त्यामुळे मी बोलायची थांबले आणि विष्णूला बोलू दिलं. हळूहळू विष्णूनं मन मोकळं करायला सुरुवात केली. मॅडम, माझा एक प्रॉब्लेम आहे, तो मी तुमच्याकडे घेऊन आलो आहे. कुठला प्रॉब्लेम आहे विष्णू? आणि माझ्याकडे त्याचं उत्तर असेल असं तुला कसं काय बरं वाटलं? खरं तर तुझ्यासारख्या यशस्वी माणसानं माझ्यासारख्या गरीब शिक्षकाला मदतच केली पाहिजे. मी मुद्दामच वातावरणातला ताण हलका करण्यासाठी खेळीमेळीच्या स्वरातच म्हणाले. त्याचा यशाशी काहीही संबंध नाही आहे मॅडम, असं तो म्हणाला. गेल्या काही वर्षांपासून मला अत्यंत उदास वाटतंय. जणू काही माझ्या आयुष्यात कसली तरी कमतरता आहे असं सतत मला वाटत असतं. ते नक्की काय आहे हे मला माहीत नाही आणि सांगता पण येणार नाही. पण मला कोणत्याच गोष्टीनं भरभरून आनंद होत नाही आहे. कोणत्याही गोष्टीनं माझं मन हेलावून जात नाही आहे. कोणतीच गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्शून जात नाही. अगदी हृदयाला पीळ पाडणारी घटना माझ्यासमोर घडली, माझ्या डोळ्यासमोर जरी घडली तरीही मला त्याचं काहीच वाटत नाही आहे. मला आजकाल असं वाटतंय जणू काही मी एखाद्या वाळवंटातून प्रवास करतो आहे. माझ्यापाशी पाणी नाही आहे आणि समोरचे रस्ते सोन्या चांदीनं मडवलेले आहेत. मी ताबडतोब त्याला विचारलं, तू एखाद्या डॉक्टरला किंवा मानसोपचार तज्ज्ञाला भेटला होतास का? हो,
अर्थातच मी भेटलो, पण त्यांचं म्हणणं असं पडलं की आयुष्यात माणसानं सहृदय असणं, त्याला इतरांविषयी अनुकंपा, सहवेदना वाटणं फारसं महत्त्वाचं आहे, तरच आपल्याला आयुष्याचा आनंद लुटता येतो. त्यांनी मला पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला, शिवाय ज्या गोष्टी करून मनाला आनंद होईल अशा गोष्टी करण्याचा सल्ला देखील दिला. उदाहरणार्थ सूर्योदयाकडे पाहणं, पक्ष्यांची किलबिल ऐकणं, लांबवर चालायला जाणं, नियमितपणे व्यायाम करणं. मग काय झालं, मी म्हणाले. हे सगळं करून माझं वजन तेवढं कमी झालं, पण बाकी काहीही फरक पडला नाही. मी आणखी एका वेगळ्या काउन्सिलरकडे देखील गेलो. त्यानं मला सोमालियाच्या दौऱ्यावर जाण्याचा सल्ला दिला. काय, सोमालिया? मी म्हणाले. मला खरं तर ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला होता. लोक सहलीला युरोपला जातात, हाँगकाँग, बँकॉकला जातात हे मी ऐकलं होतं, पण सोमालियाला जाण्याविषयी मी कधीच काहीच ऐकलं नव्हतं. मी म्हणाले, बरं, मग पुढे काय झालं? गेलास का तू सोमालियाला? माझी उत्सुकता आता अनावर झाली होती. हो, त्यांनी आम्हाला तिथल्या अनाथाश्रमांच्या भेटीसाठी नेलं, HIV शिबिरांना नेलं आणि कुपोषित बालकांच्या शिबिरांमध्ये देखील नेलं, पण त्यांचा काहीच परिणाम झाला नाही. मला ते पाहून काहीच वाटलं नाही. उलट माझ्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू झाले. सोमालिया अमेरिकेला आणि युरोपला कोणती उत्पादनं निर्यात करू शकेल असाच विचार माझ्या डोक्यात आला. मॅडम, माझ्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं, असं तो म्हणाला. मी त्यावर म्हणाले, हे पहा, तुझ्या जागी मी मला कल्पू शकत नाही. मी अशा परिस्थितीत काय केलं असतं हा मुळी प्रश्नच अलाहिदा आहे, आणि मी जे काही केलं असतं तेच तू करायला हवंस असंही अजिबात नाही आहे. त्यापेक्षा तू तुझ्या जवळच्या एखाद्या व्यक्तीशी का बरं नाही बोलत? एखादा मित्र किंवा तुझी पत्नी किंवा इतर कोणी समवयस्क व्यक्ती, ते तुला चांगलं सोल्युशन देऊ शकतील कदाचित, असं मी म्हणाले. त्यावर तो जरा वेळ गप्प बसला आणि मग म्हणाला, मॅडम, मी आयुष्यभर सर्व काही हिशोब करूनच केलं, अगदी मैत्रीसुद्धा. ज्या माणसांचा मला कोणत्याच प्रकारे उपयोग होणार नाही अशा माणसांबरोबर मी कधीही थोडासुद्धा वेळ घालवलेला नाही. अखेर जीवनाला कधी दयामाया नसते, इथे जीवघेणी स्पर्धाच असते. माणसाच्या प्रत्येक कृतीमुळे त्याला यशाच्या शिखराकडे किमान एक पायरी वर चढून जाता येईल अशी ती कृती हवी. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या मनात विचार आला, भाग्याशी लग्न करण्याऐवजी त्या फॅशन मॉडेलसारख्या दिसणाऱ्या स्त्रीशी यानं का विवाह केला असावा ते आत्ता लक्षात येते. मी त्याला म्हणाले, तू तुझ्या घरच्यांबरोबर किती वेळ घालवतोस? माझी मुलगी तशी मनमोकळी आहे, पण तिला जेव्हा माझ्याकडून काही हवं असतं तेव्हाच ती माझ्याशी चांगलं वागते. कधीकधी मला ते खूप विचित्र वाटतं. खरं तर एखादं लहान मूल जेव्हा निष्पाप निरागस असतं तेव्हाच ते गोड सुंदर दिसतं, पण माझी मुलगी वयाच्या मानानं खूप व्यवहारी आहे. माझ्या पत्नीच्या वडिलांचा कार्पेटचा बिझनेस होता, तो त्यांच्यानंतर आता माझी पत्नीच सांभाळते. ती बरेच वेळा घरूनच काम करते, पण तरीही ती कामात इतकी व्यग्र असते की तिला माझ्याकडे किंवा आमच्या मुलीकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. असं बोलून तो क्षणभर थांबून विचार करून पुढे म्हणाला, किंवा कदाचित तसं मला वाटत असेल. माझ्या ज्या काही ओळखी आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांचा माझ्या पत्नीला तिच्या स्वतःच्या व्यवसायासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. माझ्याकडे ती एक जीवनसाथी म्हणून बघतच नाही, तर तिच्या लेखी मी फक्त डेटाबेस आहे, माहितीचा आणि कॉन्टॅक्टचा संग्रह. विष्णूची समस्या आता माझ्या नीट लक्षात आली. कधीकधी आपण स्वतःचं मन स्वतःच्या घरच्यांसमोर उघडं करू शकत नाही. तसं करणं जड जातं. त्याला मन मोकळं करण्यासाठी माझ्याकडे यावंसं वाटलं. यानं मला बरं वाटलं, पण मी यावर काहीतरी झटपट तोडगा काढू शकेन आणि मग सगळं काही सुरळीत होईल अशी जी त्याची अपेक्षा होती तसं मात्र मी करू शकत नव्हते. मी एखादा प्रश्न नीट ऐकून घेतला तरी त्यावर माझ्याकडे उपाय असेलच असं नाही. विष्णू पुढे म्हणाला, मॅडम, मला एक सांगा, मी सहृदय कनवाळू कसं बनू? भक्कम परिवार कसा उभा करू? मला सूर्योदयाचा आणि चांदण्यांचा आनंद लुटणं कधी जमेल का? या सगळ्या गुणांना स्वतःच्या अंगी बनवायचं असेल,
असं जरी मी ठरवलं तरी त्यासाठी किती वेळ लागेल आणि त्यासाठी जो काही खर्च येईल तो करायला मी तयार आहे, पण फार जास्त महिन्यांचा काळ मात्र लागता कामा नये. त्याचा तो दृष्टिकोन ऐकून मला धक्का बसला. विष्णू, अरे सहानुभूती, सहवेदना या गोष्टी काही शिकवून येतात का? त्या खरेदीही करता येत नाहीत रे आणि विकतही घेता येत नाहीत. शिवाय विकताही येत नाहीत. आणि त्याला काही अशी कालमर्यादा वगैरे नसते रे. या काही गुणांची जोपासना माणसाला आयुष्याच्या सुरुवातीपासूनच करावी लागते. एक लक्षात घे, आयुष्य हा एक प्रवास आहे. या छोट्याशा प्रवासात जर तुला इतरांना सहानुभूती दाखवायचीच असेल तर ती आत्ता या क्षणीच दाखव. आपले पूर्वज आपल्याला नेहमी मध्यम मार्ग अंगीकारण्याचा सल्ला देतात. त्यामागे एक कारण होतं. कारण हा मार्गच माणसाला स्थिर, आनंदी आणि तृप्त बनवतो. विष्णू, तुझ्या मुलीच्या डोळ्यांसमोर तुझाच आदर्श आहे. मुलं जे डोळ्यांनी बघतात तशीच ती बनतात. तू जे काही वागत आलास त्याचंच अनुकरण तुझी मुलगी करते आहे. त्यावर एक मोठा सुस्कारा टाकून विष्णू म्हणाला, होय मॅडम, तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला. मी आता माझ्या मुलीला घेऊन नियमितपणे गोरगरिबांच्या कल्याणासाठी कामं करीत जाईन. त्यामुळे एक माणूस म्हणून माझ्यात सुधारणा होईल अशी मी आशा करतो. त्यामुळे मला आता जे निरुपयोगी असल्यासारखं वाटतंय ती भावना माझ्या मनातून जाईल. आता मला कळतंय मी तुम्हाला भेटायला का आलो ते. खरंच तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही आहे. विष्णू माझ्या ऑफिसातून बाहेर पडला. तो हृदयात आशा आणि चेहऱ्यावर हसू घेऊनच. म्हणतात ना, आयुष्यात कितीही मोठं झालं तरी पण पाय नेहमी जमिनीवरच ठेवावेत. कारण आनंद हा कधीच विकत घेता येत नाही. प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येते, पण काही गोष्टी आहेत ज्या पैशानं आपण कधीच विकत घेऊ शकत नाही. तर माझ्या आजच्या या 10 स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय प्रेरणा मिळाली, काय तात्पर्य कळालं? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या 10 स्टोरीजमध्ये. धन्यवाद.